नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्याच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण खरबूज पिकामध्ये येणाऱ्या रोगाबद्दल माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये प्रामुख्याने येणारा रोग डाउनी मिल्ड्यू आणि पावडरी मिल्ड्यू. तर प्रामुख्याने डाउनी मिल्ड्यूसाठी आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत रोगाविषयी माहिती. डाउनी मिल्ड्यू हा रोग ओळखण्यासाठी आपल्याला प्रामुख्यानं पानाच्या पाठीमागं असे छोटे छोटे स्पॉट व्हायला तयार होतात. तेव्हा ओळखायचं आपण की आपल्या प्लॉटवर डाउनी या रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. तर इथं बघू शकता, इथे एक पान आहे बघा डाउनीचं, पहिल्या स्टेजमध्ये आहे. त्याच्या पाठीमागून बघू शकता असं पाठीमागून करपते. तर अशी लक्षणं दिसायली की आपण समजून जायचं की आपल्या प्लॉटवर डाउनी या रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. बघू शकता. तर सध्या प्लॉट हा सेटिंग पिरियडमध्ये आहे, सेटिंग चालू आहे. बघू शकता सेटिंग बी खूप जोरात आहे. बघू शकता सेटिंग हे एकच टी 4-5 फुटामध्येच बघू शकता फळं 1 2 3 4 5 6 7 8 10 भरपूर सेटिंग होईल. पण या रोगासाठी उपाययोजना आपल्याला करायची. तर आपणास डाउनी मिल्ड्यूसाठी ॲक्रोबेट कंप्लीट या औषधाचा उपयोग करायचा आहे. ॲक्रोबेट कंप्लीट याच्यामध्ये मेथिराम डायफेन्थोरम 9%, मेथिराम 44% या बुरशीनाशकाचा उपयोग करायचा आहे. एकदम जाग्यावर डाउनीसाठी एकदम एक नंबर असं औषध आहे. तर सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपल्या जरी प्लॉटवर अशा प्रकारचा रोग आलेला असेल तर ॲक्रोबेट कंप्लीट या औषधाचा उपयोग करायचा आहे. तर शेतीविषयक माहिती आवडली असल्यास आपल्या शेतकऱ्याच्या या पेजला लाईक करा, फॉलो करा. धन्यवाद.